गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गुरुवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे। कल्याण पूर्व भागातील काटेमांडवली नाका ते तिसगाव नाका यू टाईप रस्त्यावरील बाधित नागरिकांच्या पुनर्वसन कृती समितीने आज 11 जून 2026 रोजी दिलेल्या अहवालानुसार संपूर्ण कल्याण पूर्व बाजारपेठ बंद ठेवून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। प्रचंड उन्हात मोठ्या संख्येनं महिला, ज्येष्ठ नागरिक व दुकानदार उपस्थित होते। जवळपास 1800 लोक या बाधित होणार आहेत। त्यात 800च्या वर रहिवासी तर इतर छोटे मोठे दुकानदार आहेत। आयुक्तांनी चर्चेसाठी बोलवल्यावर शिष्टमंडळ मीटिंगसाठी गेलं। मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी काही महिला पदाधिकारी व वरिष्ठ नागरिकांना नाहक धक्काबुक्की करून आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला। फक्त 5 लोक सोडून म्हणत पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांनाही त्यांनी धक्कामुक्की करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। आयुक्तांसोबत झालेल्या दीर्घ चर्चेत प्रशासनाने दिलेल्या सर्व कलम 260च्या नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात येणार। बाधित नागरिकांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे करण्यात येईल। कोणालाही अनधिकृत ठरवून हटवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी आश्वासने दिली। या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी पाठिंबा दिलाय। कांग्रेस पक्ष हा कांग्रेस का हाथ आम आदमी के साथ ही काँग्रेसची घोषणाच आहे। आज हे जे आपले नागरिक आहेत हे सगळे मिडल क्लास फॅमिली आहेत, चाळीत निघून राहणारी आहेत, कोणाचं छोटं दुकान आहे, त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो। आम्ही क्लिअर कट सांगितलेलं आहे माननीय आयुक्तांना की आपण 260ची ही नोटीस रद्द करायची आणि क्लस्टर योजना जी तुम्ही राबवत आहात ते राबवताना जो कोणी विकासक येईल हे आमच्या रस्ता रुंदीकरणामध्ये जी काही घरं जातील, जी काही दुकानं जातील त्यांचा मोबदला तुम्ही द्यायचं। तुम्ही लेखी आमचं ॲग्रीमेंट तुमच्या समोर करून द्यायचं। जे तुमच्या प्रोसेसप्रमाणे असेल ते सगळं करून द्या। ह्या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत तोचपर्यंत क्लस्टर योजना काय तिथं कुठलीही नोटीस आपण देऊ नये। आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत। ही भूमिका आम्ही मांडली, त्याच्यावर माननीय आयुक्त साहेबांनी होकार दिलेला आहे। ते आता रायटिंगमध्ये आम्हाला लिहून देणार आहेत। आमचं डिमांड रायटिंगमध्ये आल्यानंतर आम्ही हे जे धरणे आंदोलन आहे ह्या लोकांनी आणलेलं आहे हे समाप्त करण्यात येईल। तात्पुरतं स्थगित। पण जेव्हा जेव्हा आमच्या इथल्या लोकांना काँग्रेस पक्ष हा त्यांच्याबरोबर सदैव त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे। उद्या जर शासनाने प्रेशर करून कोणतंही दडपणशाहीचं जर काम केलं तर काँग्रेस पक्ष सगळ्यात पुढे राहील आणि ते काम होऊन देणार नाही। कल्याण महापालिकेच्या माध्यमातून जे यू टाईपसाठी जी लोक आम्ही 1800 लोक आहोत त्या 1800 लोकांना रुंदीकरणाच्या नावावरती यांनी 260ची BPMC ॲक्टनुसार आम्हाला एक नोटीस दिली होती। ही नोटीस म्हणजे आम्हाला अनधिकृत ठरवण्याचा जो महापालिकेचा प्लॅन होता हा आम्ही जेव्हा लक्षात आलं आमच्या त्यावेळेस आम्ही महापालिकेला सातत्याने निवेदन देत होतो, परंतु आजपर्यंत महापालिकेने आम्हाला उत्तर कुठलंही दिलं नव्हतं आणि वेळ पण नव्हती दिली। आज अखेर आम्हाला लोकांना घेऊन इथे धरणे आंदोलन करावं लागलं। आज आयुक्तांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली। आयुक्तांनी स्पष्ट आम्ही आयुक्तांना सांगितलं की आम्हाला ही 260ची नोटीस ज्याच्यामध्ये आम्ही अनधिकृत ठरणार आहोत आणि तिथे क्लस्टर योजना आली आहे, मग क्लस्टरमध्ये आमचं पुनर्वसन कसं करणार हा सगळा जो मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्यांना आम्ही 260ची नोटीस ही रद्द करायला सांगितलं आहे। त्यानंतर आमचं आहे तिथेच पुनर्वसन होणार याची शाश्वती तुम्ही दिली पाहिजे। येणारे जे पण कोणी विकासक असतील त्यांच्यावरती आमची पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। या पद्धतीची आमच्या मागण्या आम्ही तिथे लावून धरलेल्या आहेत आणि आयुक्तांनी आम्हाला या संदर्भात माहिती दिली आणि ते रायटिंगमध्ये सुद्धा देणार आहेत।
परंतु जोपर्यंत आम्हाला रायटिंगमध्ये ते देत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणीही हलणार नाही, हे असं आम्ही ठरवलेलं आहे. क्लस्टर योजनेचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास गाणेकर यांनी मुद्देसूद मांडणी केली, तर समितीचे अध्यक्ष उदय रसाळ, उपाध्यक्ष विष्णू जाधव, सचिव दुर्गेश फडोळ व ज्ञानेश डोंबरे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून चर्चा केली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.